त्या कालावधीमध्ये दिला गेला हे शल्य, हे दुःख, हे वेदना दादा आयुष्यभरामध्ये कधी विसरू शकत नाही. आज ह्या गोष्टीचा उल्लेख मी एवढ्यासाठी करतो आहे, राजकीय वाटचाल एका दिवसात होत नाही, देशाच्या पाठीवरचं नेतृत्व एका दिवसामध्ये घडत नाही. अनेक वेळेला सहजगत्या काही गोष्टी मिळत असतात, पण या सगळ्या गोष्टी मिळत असतानाच काय पद्धतीने खडतर प्रवास त्यांच्या आयुष्यामधला झाला, कशा पद्धतीने अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं, हे उभ्या महाराष्ट्राने त्या कालावधीमध्ये पाहिलं. पण दिलदार नेता, त्याचबरोबर ती खंबीरपणाने आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक बाबीला तितक्याच पद्धतीने तोंड देणारा नेता म्हणून अजितदादांनी आज या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक आगळेवेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. 14 ते 19 कालखंड ज्या कालावधीमध्ये आपण विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो होतो, धनंजय मुंडे त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते, त्यावेळेला कसं रात्री कुठे काय करत या सगळ्या चौकशीला कायदेशीरदृष्ट्या आपल्याला सामोरं जावं लागलं. भुजबळ साहेबांसारख्या लोकत्व नेतृत्वाला सुद्धा दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने सामोरं जावं लागलं उभा महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय मी साऱ्या या ठिकाणी प्रकर्षाने सांगतोय, अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. 14 सालामध्ये निकाल लागले त्यावेळेला आम्ही सगळेजण होतो, भुजबळ साहेब होते, मी होतो, दादा होते, प्रफुल्लभाई होते. आदरणीय साहेबांनीच आम्हाला सूचित केलं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पण बाहेरून पाठिंबा द्यावा, आपण त्यावेळेला घोषणा केली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये येण्याच्या प्रक्रिया अनेक वेळेला घडत गेल्या, पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. 19 मध्ये सुद्धा काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं, 22 मध्ये सुद्धा काय झालं ते सर्वांनी पाहिलं. पण 23 मध्ये एका निर्णायक क्षणामध्ये ज्या वेळेला दादांना असं वाटलं, एकटेपणा वाटला, त्यांना असं वाटलं की मी एकाकी आहे, त्यावेळेला कोण होतं? दादा होते, प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, सुनील तटकरे होता, हसन मुश्रीफ होते, रामराजे नाईक निंबाळकर होते, दिलीप वळसे पाटील होते, धनंजय मुंडे होते. दादाने एक भावना त्या कालावधीमध्ये व्यक्त केली होती की या गोष्टीसाठी एका निर्णयास्पद मी येणार आहे, आपण साथ देणार नसाल तर मी निर्णय एकटा घेईन. आम्ही सर्वांनी सांगितलं, दादा तुम्ही आमचे नेते आहात, आजही आहात, कालही होतात आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा आहात. महाराष्ट्र घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे ते तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असू, हे त्यावेळेला दादांना आम्ही सांगितलं. आणि त्याच्यानंतरच 3 जुलैला त्यावेळेला तो निर्णय राज्याच्या सरकारमध्ये आपण जाण्याचा निर्णय झाला, NDAमध्ये जाण्याचा निर्णय झाला. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार, ज्या राजकीय विचार सिद्धांतावरती वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी वाटचाल केली, त्याच्यावरतीच त्या सिद्धांतावरती आधारित राहत NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आपण घेतला. आठवा पण आपल्यापैकी सर्वांनी 5 जुलैला आपलं राष्ट्रीय अधिवेशन झालं METमध्ये. भुजबळ साहेबांच्या त्या महाविद्यालयामध्ये त्यावेळेचं दादांचं भाषण आपण ऐका. 1 तास 1.5 तास दादांनी भाषण केलं. दादांच्या आयुष्यभरातल्या वेदना त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि दादांनी भाषण करत असताना परवा पार्थ आणि जय तुम्ही अतिशय उत्कृष्ट चित्रपट तयार केलीत, त्याच्या दादांचं वाक्य तुम्ही जे दाखवले आहेत की मी एकटा नाही, माझा श्वास असेपर्यंत तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन मी वाटचाल करणार आहे, हे दादांचं वाक्य METच्या आपल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये होतं, ज्यावेळेला दादांना आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यावेळेला घोषित केलं. ही आठवण मी एवढ्यासाठीच करतो आहे, कणखरपणाने एखादा निर्णय घेतल्याच्या नंतर अनेक बाबी त्या ठिकाणी त्यांनी त्या 1-1.5 तासाच्या भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या की काय पद्धतीने निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो आहे, तो निर्णय घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, तो निर्णय उद्याच्या भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कशा पद्धतीने असू शकतोय याचं सुस्पष्ट विवेचन हे दादांनी त्या कालावधीमध्ये केलेलं आपण सर्वांनी म्हणून ऐकलं. टीका टिप्पणीवरती आपण सगळेजण गेलो, खंबीरपणाने आपण त्या ठिकाणी वाटचाल करत आलो. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक योजना दादांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणे दिल्या, याच युतीच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून. लाडकी बहीण योजना हे नंतरचं दायित्व त्या कालावधीमध्ये होतं, पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आपल्याला पराजय पत्करावा लागल्याच्यानंतर एक वेगळी स्थिती राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली.